आई शक्ती फाउंडेशनतर्फे सोनामाता प्रशालेत 400 गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाचा प्रारंभ व्याहाती होमाने करण्यात आला। या प्रसंगी व्यासपीठावर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, डॉक्टर अंबिका यावलकर, अनिकेत कलशेट्टी, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे संचालक अमित जैन, आई शक्ती फाउंडेशनचे संस्थापक मोहन डांगरे, आई शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे, शाळा संस्थेच्या सचिवा कीर्ती लक्ष्मी यात्रे, मुख्याध्यापक जिलानी पटेल, पर्यवेक्षक भीमराव माने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना दप्तर, वह्या असे शालेय साहित्य देण्यात आले। सन्मित्र डेव्हलपर्सनेही गरजू मुलींना वह्या देऊन या उपक्रमात सहभाग नोंदविला। पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यावेळी म्हणाले, जीवनात शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे, त्यामुळे आयुष्यात मनुष्याची प्रगती होते। आई शक्ती फाउंडेशनने केलेल्या सामाजिक उपक्रमामुळे हजारो मुली महिलांना मुलाची मदत मिळाली आहे। संस्थेचे संस्थापक मोहन डांगरे आणि अध्यक्ष सृष्टी डांगरे हे निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करत आहेत, याचे आपल्याला कौतुक वाटते। आपली शिस्त खूप वाखाणण्याजोगी आहे। असेच शिस्तीचं पालन जर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर केलं तर आपण नक्कीच खूप पुढे जाणार। इथे व्यासपीठावर उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांच्यासारखं आपण नक्कीच बनू शकणार। मोहनजी डांगरे आणि सृष्टी यांनी जो काही उपक्रम 10 वर्षापासून राबवलेला आहे, त्या उपक्रमामुळे खूप लोकांच्या आयुष्यामध्ये खरंच खूप मोठा बदल झालेला आहे। त्यांनी मला काही उदाहरणं सांगितले, त्या अशी उदाहरणं आहे की ज्या लोकांना कोणीही मदत करू शकत नाही, अशा लोकांना आयडेंटिफाय करून आणि कुठलीही परिस्थितीची हव्यास न ठेवता, कुठल्याही परिस्थितीच्या मागे न लागता शांतपणे आणि सामाजिक काम करणारे खूप कमी लोक आज समाजामध्ये राहिलेले आहेत। त्यापैकी मोहनजी डांगरे एक आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यावेळी म्हणाले, आई शक्ती फाउंडेशनतर्फे विडी घरकुल परिसरासह सोलापूर शहर जिल्ह्यात राबवण्यात येणारे उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहेत। लोकाभिमुख सामाजिक काम केल्यामुळे आई शक्ती फाउंडेशनच्या उपक्रमांचा समाज जीवनावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे। आई संस्थेबद्दल काही सांगण्याची गरजच नाहीये। त्यांच्या गोदूताई परोळीकरांच्या त्या संस्थेमध्ये त्यांनी जे कॉम्प्युटर सेंटर उभारलं आणि योगाचे क्लासेस सुरू केले आणि रोजगार निर्मितीला त्यांनी प्रारंभ केला, त्या फंक्शनला चंद्रकांत दादा आले होते। खूप छान मोठा प्रोग्राम झाला होता आणि लोकांचा त्याला खूप चांगला प्रतिसाद, उत्स्फूर्त प्रतिसाद स्वतः पाहिलेला आहे। आणि आमच्या ऑफकोर्स ART सेंटरला गायक येतात, दिवाळीमध्ये फराळ देतात आणि शेकडो काय हजारो स्त्रियांना स्त्रियांना त्या साड्या वाटप करतात। त्या फंक्शनला मी जात असतो आणि त्यांचे इतरही अनेक प्रोग्राम अटेंड करण्याचं मला सौभाग्य प्राप्त होतं आणि खरोखर लोकांप्रती खूप चांगलं प्रेरित असलेली लोकाभिमुख कामं आणि अनेक प्रोग्राम्स आणि अनेक ऍक्टिव्हिटी चांगल्या घेऊन ते येत आहेत आणि त्यांच्या पाठीमध्ये त्यांचा वैयक्तिक कोणताही हेतू नाहीये, हे मी तुम्हाला सगळ्यांना ठामपणे सांगू इच्छितो। यावेळी डॉक्टर अंबिका यावलकर, अमित जैन, अनिकेत कलशेट्टी, आई शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांनीही मनोगत व्यक्त केले। बरेचसे लोकांनी वाटतं किंवा बरेचसे लोक असे करू शकतात, डोनेट करू शकतात, पण विषय कसा आहे की ते योग्य प्रकारे योग्य लोकांपर्यंत जे पोहोचवायचं कार्य आहे ते जे डांगरे सर आणि सृष्टी दिदी जे करतायत हे बघून फार मला चांगलं वाटलं। मी बरेच वेळेस तुमची व्हिडिओज वगैरे बघितले मी इंस्टावरती, अदर सोशल मीडियावरती, पण आज मला भाग्य लाभलं अंबिका मॅममुळे की मीही त्या एका गोष्टीमध्ये तुमच्या सगळ्यांसोबत सहभागी होऊन एखादं असं जे कार्य आहे त्या करण्यामध्ये माझाही हातभार लागला। त्यासाठी तुमचेही धन्यवाद। 10-15 वर्षांनी तुम्ही या मंचावर असाल आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला तुम्ही असंच मार्गदर्शन कराल, कारण आज जे आम्ही सगळे इथं आहोत त्याची एक सगळ्यात मोठी जे सक्सेस आहे तो आहे आमचं शिक्षण आणि त्या शिक्षणाचं महत्व आणि त्याच्यातनं जे काही आम्ही केलं त्याचमुळे आज आम्ही इथं आहोत आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अशी लोक आपल्या सोबत आहेत, हे सगळ्यांना भेटत नाहीत। आज आपले मॅडम आहेत जे आपल्या शाळाच्या आपण जे शिक्षण घेतोय त्याच्यासाठी आपल्याला तिथं सगळ्या सुविधा उपलब्ध करून देत आहेत। मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी असताना जर आपण ह्याचा फायदा नाही करून घेतला तर मला वाटतं की आपण आपल्या जीवनात आलेली संधी जी आहे ते हुकून टाकू।
सोनामाता शाळा जी मोदीमध्ये आहे त्या शाळेतल्या जवळजवळ आज 472 मुलींना आम्ही शैक्षणिक साहित्य देण्याचा प्रयत्न केला की ह्या सगळ्या मुलींनी चांगलं शिक्षण घ्यावं. कारण मुलींनी ते चांगलं शिक्षण घेतलं आणि त्या सक्षमपणे पायात उभा राहिल्या तर एक चांगल्या महिला बनू शकतात आणि ते एक चांगला आदर्श समाज उभा राहू शकतो. या अनुषंगाने आम्ही मुलींसाठी आणि महिलांसाठी माझी संस्था आई शक्ती फाउंडेशन काम करते. जे सगळं माझ्या संस्थेचं काम जे आहे ते माझी संस्थेची अध्यक्षा माझी मुलगी सृष्टी डांगरे बघते. शक्ती फाउंडेशन जी आहे ही समाजातील प्रत्येक घटकातील महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी बनवलेली संस्था आहे. आम्ही या संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं आम्ही काम करतो. तर ज्यावेळेस आम्ही काम करताना हा विचार करत नाही की ती कुठल्या घटकातली महिला आहे, कुठल्या समाजाची महिला आहे. समाजातील प्रत्येक महिला, प्रत्येक घटकातील महिला ही सक्षम झाली पाहिजे या उद्देशाने आम्ही काम करतो. तर आपली जनरली शाळा चालू होते जी जून महिन्यामध्ये चालू होते, पण आता आपण बघितलं की ऑगस्ट महिना आला तरी समाजातील काही मुलींना शैक्षणिक साहित्य हे मिळालेलं नाहीये. पण कुठल्याही शाळेतील मुली ह्या शिक्षणापासून, शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नये. त्यामुळे आम्ही प्रत्येक विद्यार्थिनींना एज्युकेशन किट दिलं की ही फक्त एक मदत नाही तर तुमच्या शिक्षणासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत ही भावना त्यामागे होती. या प्रसंगी आई शक्ती फाउंडेशनच्या उज्ज्वला शिरूर, तेजश्री लक्षेट्टी, लता गुंडला, संध्या बिद्री, वासंती वाडी, लक्ष्मी कुर्लेकर, प्रीती कुर्लेकर, तेजस्विनी मरीगुड्डी आदी उपस्थित होते. शिक्षिका सुजाता मायाचारी यांनी यावेळी परिचय करून दिला तर आई शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका राजश्री भोसगे यांनी सूत्रसंचलन केले तर शिक्षिका मीरा सुतार यांनी आभार मानले.